करंजीच्या आवरणाला अजिबात फोडं बुडबुडे न येणारी, आतमध्ये जे सारण आहे ते एकदम रसरशीत होणारी, एकदम खुसखुशीत आणि 8 ते 10 दिवस मस्त टिकणारी ओल्या नारळाची करंजी करणार आहोत. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. रक्षाबंधन आहे, करंजी तर झालीच पाहिजे की नाही नाव. तर याकरता साहित्याची जी सगळी लिस्ट आहे ना, ते व्हिडिओच्या शेवटी आहे, निगुतीने बघा. आत्ता रेसिपी नीट बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण साहित्य असतं, फोटो काढून घेऊ शकता. तर काय करायचं, 1.5 कप मैदा घ्यायचा. आधी आपण याचं आवरण तयार करूयात. 1 आणि अर्धा कप यामध्ये मीठ घालूयात म्हणजे, आणि हा मैदा चाळून घेऊयात. मैदा चाळून घ्यायचा कंटाळा नका करू, याने आवरण आहे ना एकदम एकसारखं होतं आणि खुटखुटीत होतं. त्यामुळे जरा कष्ट पडतात, पण ठीक आहे. आपलं मधुराज रेसिपीचं नवीन कोरं करकरीत प्रीमियम क्वालिटीचं स्टेनलेस स्टीलचं चॉपिंग बोर्ड आलेलं आहे. मध्यम आकाराचं आहे, वापरण्याकरता सोयीचं आहे, त्याचबरोबर स्टोअर करण्यासाठी सोयीचं आहे आणि पटकन क्लीन करण्यासाठी पण उत्तम आहे. पटकन ऑर्डर करा. आता यामध्ये 3 टेबलस्पून तेल घालूयात. तेलाच्या ऐवजी साजूक तूप घातलं तरी चालेल. आणि हे तेल आहे ना छान या आवरणामध्ये मुरवून घ्यायचं. हे असं करायचं म्हणजे हे मिश्रण छान असं रवाळ झालं. हे जितकं एकसारखं होईल तितकं आपलं आवरण देखील एकसारखं होईल. तेल छान मिसळून झालं, या मिश्रणाचा असा घट्ट गोळा झाला पाहिजे. याचा अर्थ आपलं मिश्रण तेल छान लागलं गेलं. आता यामध्ये अर्धा कपला थोडं कमी पाणी घालायचं आणि घट्टसर गोळा मळून घ्यायचा. अर्धा कपला 1 चमचाभर फक्त पाणी कमी लागतं, अगदी अचूक प्रमाण आहे हे. पीठ छान मळून झालं. 1.5 कप मैद्याला अर्धा कपला अगदी थोडं कमी पाण्याचा वापर केला आहे. आता यावर हे या कपमध्ये तेल घेतलं होतं हेच लावते. झाकण ठेवायचं आणि किमान अर्धा तास तरी मुरण्याकरता ठेवूया. 2 कप ओल्या नारळाचा खव घ्यायचा. तर सगळ्यात आधी तव्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं, ओल्या नारळाचा खव घालायचा. हा भाजून घ्यायचा 7-8 मिनिटं. हा का भाजून घ्यायचा तुम्हाला सांगते. ओला खोबरं आहे, त्यातलं हलकंसं पाण्याचा अंश कमी होतो आणि हे सारण जास्त दिवस टिकण्यालाही मदत होते, म्हणून मग छान असा भाजून घ्यायचा तुपावर. ओला नारळ छान भाजत आला, रंग वगैरे बदलायचं नाही बघा, हलकंसं सुकं होईल इतपतच परतून घ्यायचं. 2 कप ओला नारळाचा खव आहे, तर 1 कप यामध्ये साखर घालूयात आणि साखर छान जिरली पाहिजे तोवर हे शिजवायचं. आता हे परतून घ्यायचं. परतलं की याला हलकं पाणी सुटतं. हे बघा हलकंसं पाणी सुटलं आहे, साखर छान जिरती आहे, पण हे अजून आपल्याला सुकं करायचं. साखर पूर्ण जिरली पाहिजे आणि यातला ओलावा आपल्याला कमी करायचा. पण आता या स्टेजला यामध्ये आपण थोडा सुकामेवा पण घालूयात, म्हणजे हा पण भाजला जाईल. बेदाणे आणि काजूचे तुकडे घातलेत, नाही घातले तरी काही हरकत नाही खरं. चला, मिश्रण छान तयार आहे. साखर छान विरघळली आणि ओल्या खवामध्ये छान जिरली आहे. आता हे अगदी ऑप्शनल आहे. 2 चमचे मी घालते यामध्ये मिल्क पावडर. नाही घातली काहीच हरकत नाही. आणि वेलची पूड. मिल्क पावडरमुळे जरा हे एकसंध होतं मिश्रण आणि खायलाही खूप जबरदस्त लागतं. बघा मिल्क पावडर पण छान यामध्ये मुरली आहे. गॅस बंद करते आणि हे मिश्रण पूर्ण थंड करून घ्यायचं. ओल्या करंजीचं आवरण तयार आहे, सारण तयार आहे. आता करंजी तयार करूयात. बघा छान मुरलं आहे पीठ. आता हे काढून घेते. हे बघा, आणि हे पुन्हा एकदा असं एकसारखं करून मळून घ्यायचं, म्हणजे ते आवरण आहे ना, आवरणाला छान असा एकसंधपणा येतो. हे असं स्ट्रेच करून मळून घ्यायचं. स्ट्रेच करून मळलं ना, हे बघा याला एकसारखा एकसंधपणा येतो. त्यामुळे ही स्टेप अगदी गरजेची आहे. आता यातून छोटे छोटे गोळे काढून घ्यायचे असे एकसारखे. तुम्हाला किती लहान मोठी करंजी करायची त्या अंदाजाने करू शकता. एक मोठी पोळी लाटून त्याची पुरी तयार केली एकसारखी तरी चालेल. चला, इथे सगळे गोळे बनवून तयार आहेत. आता याची करंजी तयार करूयात. करंजी लाटत असताना पिठाचा तेलाचा काहीच वापर करायची गरज नाही आहे. हे बघा जितकं शक्य असेल ना तितकी पातळ पुरी लाटून घ्यायची. आणि मैदा असल्यामुळे काय होतं ना, ही पटकन अशी आकसते. त्यामुळे जोवर वाटत नाही की ही छान लाटली गेली आहे तोवर ही लाटून घ्यायची, नाहीतर ती आकसून अगदी करंजी लहान होईल मग आकाराला. आता बऱ्यापैकी लाटून झाली
की ही खालची लाटलेली बाजू आहे ही आत घ्यायची. काय होतं, ही लाटलेली बाजू आहे ना पाटावरची किंवा पोळपाटाची हलकी ओलसर असते आणि मग ती जर बाहेर राहिली तर त्याला बुडबुडे खूप येतात. त्यामुळे ते आतल्या बाजूला ढकलायचे. असं पाण्याचं लेप लावायचा कडेला. हे जे सारण तयार आहे हे सारण करंजीच्या मधोमध घालून घ्यायचं. छान सारण झालं आहे, मस्त. भरपूर असं ठासून ठासून सारण भरायचं. एक बाजू याची उचलायची, दुसरी बाजू पण थोडीशी पुढे घ्यायची आणि ही टोकं जुळवून घ्यायची. हे बघा, आता ही जुळलेली टोकं एकतर तुम्ही फिरकी फिरवून बंद करू शकता, पण मला ही काटा चमच्याने केलेली झालर मला प्रचंड आवडते करंजी. आता ही अलगद हाताने उचलायची. वा, क्या बात आहे. बघा काय सुंदर दिसते. आता याच प्रकारे सगळ्या करंज्या करून घ्यायच्या. या प्रमाणात 24 करंज्या छान तयार होतात. आता या तळूयात. तळताना तेल तापवायचं एकदम मंद आचेवर. खूप कडकडीत तेल नको. कडकडीत तेलात जर हे ओलसर आवरणाची करंजी सोडली ना तर त्याला बुडबुड येतात. म्हणून चला 4-5 करंज्या काढून घेतल्यात मी. आता तेल बघा अजिबात गरम नाही आहे, बुडबुडा कुठे येत नाही आहे. आता हे असं निगुतीने तळून घ्यायचे मंद आचेवर. म्हणजे मग त्याला करंजीचं आवरण आहे ते छान एकसारखं तळलं जातं आणि त्याला फोडी येत नाही अजिबात. हे अगदी महत्त्वाचं. आणि खूप पण गर्दी नको. उलटवायची अजिबात, गडबड करायची नाही. निगुतीनेही तळून घ्यायचे. चला बघा आले का अजिबात बुडबुडे. आता मंद आचेवर एक बाजू तळून झाली की हे उलटवायची आणि ही दुसरी बाजू पण छान अशी खरपूस सोनेरी रंगावर तळून घेऊयात. मस्त. काय सुवास दरवळतोय तुम्हाला सांगते या करंज्यांचा. दोनही बाजूने खमंग खरपूस तळून झाली. काय सुरेख एकसारखा बदामी रंग आलाय. आता गॅस बंद केलाय कारण पुढची बॅच टाकत असताना आहे ना ही आपल्याला तेलाचा ताव कमीच हवा, नाहीतर मग त्याला बुडबुडे येतील आवरणाला आणि ते खुसखुशीत नाही होणार. वा वा वा. आता तेल सगळं निथळूयात. हा ताव कमी झाला पाहिजे तेलाचा. थोडंसं असं ढवळत राहायचं आणि त्याची गरम हवा आणि ताव कमी होतो आणि यातलं तेल सगळं निथळून घ्यायचं. आता या गरम गरम तळण्याचा कुठलाही पदार्थ असेल ना तो जाळीवर ठेवायचा. हे बघा इथे जाळी आहे, त्या जाळीवर ठेवायचा म्हणजे त्याची गरम वाफ आहे ना ती छान सगळ्या बाजूने निघून जाते. बघा काय एकसारख्या झाल्यात आणि फोडी नाहीत. काय सुंदर दिसत आहेत. वा वा वा. गॅस बंद आहे. तेलाचा ताव पूर्ण निवला पाहिजे, मगच आपण हे पुढच्या करंज्या घालणार आहोत. बघा ही हलकीशी ओलसर बाजू असते. ही ओलसर बाजूलाच जरा टाकली की त्याला बुडबुडे जास्त येतात. त्यामुळे ती हलकीशी अशी टॅप करून घ्या, ओलसरपणा त्याचं निघून जाईल. चला आणि अलवार आता या तेलामध्ये सोडूयात. तरी पण तेल गरमच आहे. करंज्या टाकल्यावर गॅस सुरू केला आणि अलवार या आपण तळून घेऊयात. बघा होतात की नाही एकसारख्या. याचं आवरण एकदम अलवार होतं, मस्त हलक्या होतात आणि कमाल लागतात. म्हणजे ओल्या नारळाची करंजी. याचा एक तुम्हाला किस्सा सांगते जाता जाता. तर मनस्वीच्या शाळेमध्ये फूड स्टॉल होता. बरं फूड स्टॉल म्हणलं मुलांना आणि त्यातल्या त्या जनजीला या वयाला टीनेज वयामध्ये डोनट करूयात, कुकीज करूयात, कपकेक करूयात, मफिन्स करूयात असंच तिला करायचं होतं. पण मग मी तिला काय एक सजेस्ट केलं की मी ढोकळा देते आणि त्याचसोबत आपण या ओल्या नारळाच्या करंज्या विकूयात. जरा नाराज झाली ती. ओल्या नारळाच्या करंज्या कोण विकतं आणि कोण खातं. मंगेशचंही तेच मत आलं. म्हणजे माझ्या मताबरोबर कोणी सहमत नव्हतं. तर हो नाही करत 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 तिला म्हणलं नाही आपण ओल्या नारळाच्या करंज्याचा स्टॉल लावूयात. आणि आता त्याचा भाव किती. तर डोनट जर तुम्ही विकत घ्यायला गेलात तर डोनट म्हणजे काय तर साधा मैद्याचा गोळा, त्याला एक 10 रुपयाचं क्रीम फार फार तर फासत असतील
आणि 125 ते 150च्या रेंजमध्ये ते विकतात. मग ओल्या नारळाच्या करंज्या यामध्ये इतकं स्किल आहे, इतकं कुशलता आहे, नारळ खोवण्यापासून वाढवण्यापासून खोवण्यापासून इतके श्रम आहे, तर मग त्याला योग्य भाव नको काय यायला. मग मी तिला सजेस्ट केलं की नाही आपण आहे ना 50 रुपयाला एक करंजी विकूयात, आहे की नाही. खूप नाराज झाली. तिला हे एकतर विकायलाच नव्हते ठेवायची आणि नाराज होऊन गेली. नाराज होऊनच तिने स्टॉल सुरू केला. तुम्हाला सांगते 100 करंज्या तिला दिल्या होत्या. 100च्या 100 करंज्या पहिल्या अर्ध्या तासात संपल्या. तासाभरात ढोकळा संपला. तासाभरात ती सोल्ड आउट होते पूर्ण स्टॉल. शेवटी मग मी खाली मिठाईच्या दुकानात पटकन ऑर्डर दिली समोशाची आणि समोसे तिने विकले. सो आपल्या पदार्थांना आहे ना आपणच अंडर एस्टिमेट करतो आणि त्याचा भाव कमी करून देतो लोकांना किंवा विकतो. तर आपले पदार्थ तितकेच कुशलतेने करायचे आहेत, निगुतीने करायचे आहेत. त्यामुळे उगाचच 5 रुपयाला एक करंजी, 10 रुपयाला एक करंजी असं नका करू. व्यवस्थित त्याला भाव विकताना व्यवस्थित भावामध्ये विका आणि छान त्यामध्ये सगळे जिन्नस वापरून खाऊ घाला. चला तर मग या करंज्या थंड झाल्या की हवाबंद डब्यामध्ये ठेवायच्या. मी शक्यतो असं वातावरण असेल ना झिपलॉक, डबल झिपलॉकमध्ये स्टोअर करते. मस्त राहतात. 8 ते 15 दिवस छान टिकतात, अजिबात खराब होत नाही. अशाच छान खुटखुटीत राहतात आणि अशाच आता खुटखुटीत तळून घेते बदामी रंगावर सगळ्या बाजूने. पुन्हा भेटूयात अशाच खुटखुटीत रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.